व्हिडिओ गेम्स खेळायला कुणाला नाही आवडत, बरोबर? पण विचार करा, ह्याच आवडीला एका भन्नाट करिअरमध्ये बदलता आलं तर? आज आपण नक्की हेच पाहणार आहोत की व्हिडिओ गेम्सच्या आवडीला एका यशस्वी व्यावसायिक करिअरमध्ये कसं बदलायचं. आपल्यापैकी कित्येक जण तासनतास गेम्स खेळण्यात घालवतात. पण हा फक्त टाइमपास आहे की याच्या पलीकडेही काहीतरी आहे? खरंच यात एक यशस्वी करिअर बनू शकतं का? अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो आणि आज आपण त्याचं उत्तर शोधणार आहोत. तर मग मूळ प्रश्न हाच आहे, गेमिंग म्हणजे फक्त छंद की एक जबरदस्त भरपूर पैसे मिळवून देणारा व्यवसाय? चला जरा खोलात शिरून बघूया की सत्य काय आहे आणि आकडे काय सांगतात. आता आपण बघूया काही आकडे जे तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील. हा आकडा बघा, $200 अब्ज. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये. ही इंडस्ट्री आपल्या फिल्म आणि म्युझिक इंडस्ट्रीलाही मागे टाकते. एवढी मोठी आहे ही गेमिंगची दुनिया. आणि आता बोलूया पैशांबद्दल. एका बाजूला आहे भारतातला सरासरी पगार, जो आहे साधारण 5 लाखांच्या आसपास. आणि दुसऱ्या बाजूला एका चांगल्या गेम डेव्हलपरचा पगार, जो तब्बल 88 लाखांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे फरक किती मोठा आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या ग्लोबल इंडस्ट्रीमध्ये भारतीय टॅलेंटचा खूप मोठा वाटा आहे. आपले डेव्हलपर्स जगभरातल्या मोठ्या मोठ्या स्टुडिओमध्ये महत्त्वाचं काम करत आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर नॉटी डॉग सारख्या प्रसिद्ध स्टुडिओमध्ये 37 भारतीय डेव्हलपर्स आहेत. इलेक्ट्रॉनिक आर्ट्समध्ये तर हा आकडा 291 आहे आणि रॉक ड्युटीमध्ये सुद्धा 52 भारतीय आहेत. यावरूनच कळतं की भारतीय कौशल्याला जगात किती मागणी आहे. बरं, मग या फील्डमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नक्की काय लागतं? कोणती स्किल्स सगळ्यात महत्त्वाची आहेत? चला पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर गेम डेव्हलपर म्हणजे जो प्रोग्रॅमिंग आणि क्रिएटिव्हिटी वापरून गेमला जिवंत करतो. पण या सगळ्यासाठी ना फक्त 2 गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे मजबूत गणित आणि कोडिंग स्किल्स. हो, शाळेत जे गणित आपण शिकलो ते इथे खूप कामी येतं. आणि सोबतच किमान 2 कम्प्युटर भाषांवर तुमची पकड असायलाच हवी. हाच या करिअरचा खरा पाया आहे. आणि म्हणूनच हे क्षेत्र इतकं वेगळं. इथे कोणी तुम्हाला विचारणार नाही की 10वीला किती मार्क होते किंवा डिग्री कुठून घेतली. त्यांना फक्त एकाच गोष्टीशी मतलब असतो, तुमची स्किल्स. जर तुमच्याकडे टॅलेंट असेल तर बाकी काहीही महत्त्वाचं नाही. मग नक्की कोणत्या भाषा शिकायच्या? ही बघा यादी. C++, C#, जावा, पायथॉन यांसारख्या भाषांवर जर तुम्ही प्रभुत्व मिळवला ना, तर ते तुमच्यासाठी एक खरंखुरं गेम चेंजर ठरू शकतं. ओके, तर स्किल्स कळाल्या. आता बघूया की या इंडस्ट्रीमध्ये एंट्री कशी करायची. तुमच्या करिअरचा रोडमॅप कसा असेल. गेम इंडस्ट्रीमध्ये ना साधारणपणे 2 मुख्य विभाग असतात. एक आहे टेक्निकल, म्हणजे जिथे गेम डिझाईन, प्रोग्रामिंग असं सगळं येतं. आणि दुसरा आहे नॉन टेक्निकल, म्हणजे कॅरेक्टर डिझाईन, स्टोरी रायटिंग, जिथे क्रिएटिव्हिटीला जास्त वाव असतो. तुमचा प्रवास एकदम सोपा करण्यासाठी ही आहे एक सिंपल 3 स्टेप योजना. सगळ्यात आधी ठरवा की तुम्हाला टेक्निकल साईडला जायचंय की नॉन टेक्निकल. मग त्याच्याशी संबंधित कोर्सेस शोधा. आणि तिसरं, कमीत कमी एका प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये मास्टर बना. आणि चांगली गोष्ट ही आहे की भारतात आता भरपूर चांगले कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही गेमिंगमध्ये BSc करू शकता किंवा कॉम्प्युटर सायन्स आणि गेम डेव्हलपमेंटमध्ये BTech करू शकता. ज्यांना आर्ट्स आवडतं त्यांच्यासाठी ॲनिमेशनमध्ये BAचा पर्यायही आहे. आणि पुढे जाऊन गेम डिझाईनमध्ये MSc सुद्धा करता येतं. तर मग सगळी माहिती आता आपल्याकडे आहे. आता फक्त ॲक्शन घेण्याची वेळ आहे. तुमच्या करिअरचा अंतिम टप्पा आता सुरू होतोय. चला, आज आपण काय काय शिकलो ते एकदा पटकन बघूया. 1. गेमिंग इंडस्ट्री प्रचंड मोठी आहे आणि वाढतच चाललीये. 2. इथे मिळणारा पैसा सरासरी पगारापेक्षा खूप जास्त आहे. 3. एंट्रीसाठी गणित आणि कोडिंग हे 2 हुकुमी एक्के आहेत. आणि 4. योग्य शिक्षण आणि मेहनतीने यात करिअर करण्याचा एक स्पष्ट मार्ग आहे. आणि जाता जाता गौतम बुद्धांचं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जसा विचार करता तसेच बनता. म्हणजे जर तुम्ही स्वतःला एक यशस्वी गेम डेव्हलपर म्हणून बघाल आणि त्या दिशेने प्रयत्न कराल तर तुम्हाला ते ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर मग आता प्रश्न फक्त एकच आहे, तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरून कोणतं नवीन जग तयार करणार आहात. संधी तुमच्या समोर आहे, आता फक्त सुरुवात करायची आहे.